श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी तुमची लाडकी प्रिया त्र्यंबके घेऊन आली आहे आज एक नवीन ब्लॉग। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप सारे असं मस्त कुठल्या तरी देवाचं दर्शन होणार आहे। कुठल्या देवाचं दर्शन होणार आहे गेस करा। या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट पाहत होते। तो दिवस फायनली आलेला आहे। आज आहे 31 डिसेंबर आणि आम्ही निघालो होतो अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनाला। नवीन वर्षाची सुरुवात ही आम्हाला स्वामींच्या दर्शनाने करायची होती। त्यासाठी आम्ही सर्वजण केंद्रातले सगळे फ्रेंड्स फायनली अक्कलकोटला निघालेलो आहोत रात्री 11 वाजता। स्वामी समर्थ महाराज की जय। जय श्री गुरुदेव श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। कुठे पण भारत माता की जय। उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वर। गाडी चालू झाल्या पहिले स्वामींचा जय जयकार केला। खूप छान वाटत होतं। खूप एक्साइटमेंट होती कारण खूप वर्षांनी चालले होते मी। मुलं हे भाऊ वगैरे सगळे जाऊन आलेले होते पण आम्हाला नेलेलं नव्हतं। कोरोनाच्या अगोदर मी गेलेली होते, त्यानंतर आज फर्स्ट टाइम कोरोना नंतर चाललो होतो। खूप सारी मजा येत होती। खूप सारा प्रवास म्हटलं की त्यामध्ये मस्ती मजा एन्जॉय सगळं येतच आणि यायलाच पाहिजे कारण खूप लॉंग असा प्रवास होता आणि तो लवकर कटणं मुश्किल असतं। त्यामुळे हसी मजाक मस्ती गाणी डान्स वगैरे अशा सगळ्या पद्धतीने आम्ही मस्त एन्जॉय केला। खूप एन्जॉय केला म्हणजे खूप 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 एन्जॉय। अरे तुम्ही नाचत नाही मग गाडी नाचू राहिली। ड्रायव्हर रेऊन ना सगळे नाचू राहिलं मग। आणि फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये सकाळी 5-5:30 वाजता पोहोचलो होतो। ही सकाळची 5-5:30ची गर्दी होती। एवढी गर्दी होती की एकदम खूप लांबपर्यंत रांग गेलेली होती आणि गाडी पार्किंग करायला तर जागाच नव्हती। हळूहळू गाडी पार्किंग पर्यंत गेलो। हे सगळे स्टॉल वगैरे एवढं सकाळी सकाळी उघडे होते। फर्स्ट टाइम मी सकाळच्या पहाटेला गेले होते त्यामुळे माझ्यासाठी खूप सरप्राइजिंग होतं सगळं। ऍक्च्युली आम्हाला सकाळची 5ची काकड आरती करायची होती पण आम्हाला उशीर झाल्यामुळे ती मिस झाली। खूप वर्षांनी अक्कलकोटला आले होते त्यामुळे खूप असं मन भरून पण येत होतं आणि खूप आनंद पण होता। खूप म्हणजे खूप 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 ज्या साईडने स्वामींच्या मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्या ऑपोजिट साईडलाच जो रस्ता जातो तो भक्त निवासाकडे जातो आणि त्या साईडला आम्ही गेलो कारण तिकडेच गाडी पार्किंग करायची होती आणि तिकडेच फ्रेश होऊन अंघोळ वगैरे करून स्वामींच्या दर्शनाला जायचं होतं। हे आहे अन्नछत्र, ती मूर्ती होती आणि हे पुढे भक्त निवासांचं यात्री निवास स्थान म्हणून आहे, त्याच लाईनिंग मध्ये आहे आणि हे आमचं फेवरेट वालं भक्त निवास। इथेच आम्ही थांबणार होतो आणि दरवर्षी आलो की इथेच थांबतो। त्या भक्त निवास स्थानामध्ये स्वामींची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि जेव्हा लहान होते तेव्हा समजत नव्हते की स्वामी म्हणजे काय कारण स्वामींच्या मंदिरामध्ये समाधी आहे तर आणि पादुका आहेत तर तिथे मूर्ती नाही तर समजत नव्हतं की स्वामी म्हणजे काय नेमकं। तर याच आम्ही भक्त निवास स्थानामध्ये थांबायचो होतं त्यामुळे असं वाटायचं की हेच मंदिर आहे आणि असेच स्वामी आहेत। आणि फायनली आम्ही पोहोचलो होतो। सर्वांनी आपापल्या बॅगी वगैरे घेतल्या
सगळ्यांनी आणि भक्त निवासाकडे निघालो होतो. खूप 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 एवढी गर्दी होती नाही की बस. आतापर्यंत मी एवढी गर्दी कधीच पाहिली नव्हती. कारण एरवी आम्ही उन्हाळ्यामध्ये जात होतो. फर्स्ट टाइम मी 31 डिसेंबरला गेले, त्यामुळं खूप एक्साइटमेंट पण होती आणि खूप सारी मजा पण येत होती. आणि हा भक्त निवासाकडे जाण्याचा मार्ग आहे. अक्कलकोटमध्ये आल्यानंतर इथे बघण्यासारखं खूप काही आहे. शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे पण आहे खूप सुंदर अशी, आणि बघण्यासारखं खूप सारं आहे. फक्त 1-2 दिवस मुक्काम करून तिथले तिथे फिरलं तर सगळं काही बघून होतं. एका दिवसात पण बघून होतं, पण शक्यतो रिलॅक्समध्ये निवांत असं बघायचं असेल तर 1-2 दिवस मुक्काम करणं गरजेचं असतं. आणि हे ते भक्त निवास फायनली आपलं हे एवढंच आलो आम्ही, पोहोचलो. गाडी पार्किंग तिकडे गेली. फायनली पोहोचलो. आमचे दादा लोक अगोदरच येऊन पोहोचले होते, येऊन बसले होते आणि आम्ही मागून नंतर आलो. आणि ही स्वामींच्या तिथे पालखी होती. हेच ते स्वामी ज्याला मी लहानपणापासून पाहते आणि हेच स्वामी आहेत असं मी समजत होते. पण आता समजतंय की जिथे समाधी घेतलेली आहे तिथे खरे स्वामी आहेत आणि हे नाही आहेत. तर पहिल्यांदा तर असंच वाटायचं की तेच स्वामी आहेत. आणि हे फायनली आम्ही आता फ्रेश वगैरे होण्यासाठी रूममध्ये चाललोय. त्यानंतर फ्रेश वगैरे झालो मस्त असं. त्यानंतर मग सगळेजण फ्रेश झाल्यानंतर स्वामींच्या दर्शनाला निघालो. आणि हे इथे रूम्स वगैरे असे असतात. तेच बघते मी कुठे मागे दादा येतोय का नाही. किती पैसे खूप आनंद झाला होता की फायनली अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी पोहोचले. कारण खूप वर्षांपासून माझी इच्छा होती की स्वामींच्या दर्शनाला जायचंय. दर्शनाला जाण्याच्या अगोदर हार, फुलं, नारळ वगैरे सगळ्यांनी इथून घेतले, पेढे वगैरे घेतले, सगळं काही झालं. आणि हे सगळे आमची टीम अर्धी दर्शन घेऊन गेली होती आणि हे उरलेले आम्ही होतो. मुलं दर्शन घेऊन अगोदरच जाऊन बसले होते गाडीमध्ये. आणि त्यानंतर आम्ही राहिलेलो होतो ना, तर मग आम्ही नंतर दर्शन घेतले. आणि फर्स्ट टाइम मी असं अक्कलकोटमध्ये एवढी सगळी गर्दी पाहते, अशा रांगा वगैरे लावलेल्या. हे फर्स्ट टाइम मी पाहत होते. नाहीतर एरवी जेव्हा यायचो तेव्हा लगेच आमचं दर्शन व्हायचं. असं आलं की लगेच दर्शन व्हायचं. 1-2-3 मिनटं थांबायला लागायचं पण लगेच दर्शन होत होतं. पण फर्स्ट टाइम असं रांगेमध्ये जाणं येणं, आणि ही रांग पण होती ती फार अशी लांब नव्हती. फर्स्ट टाइमच मी पाहिलेलं, पण खूप छान वाटत होतं. मनामध्ये असं कधी स्वामींना पाहते, कधी दर्शन घेते असंच वाटत होतं. आणि मंदिर चेंज केल्यानंतर, म्हणजे कोरोनाच्या अगोदर मंदिर चेंज नव्हतं केलेलं, तेव्हा दर्शन घेतलं होतं. पण आता थोडंफार आतमध्ये चेंजेस झालेले होते मंदिरामध्ये. आणि हे मंदिर माझ्या स्वप्नात एकदा येऊन गेलेलं. मी पाहिलं नव्हतं पण तरी माझ्या स्वप्नामध्ये येऊन गेलेलं. आणि दर्शन जेव्हा मी घेत होते तेव्हा सगळ्या त्याच गोष्टी मला स्वप्नातल्या दिसत होत्या. आणि तेच सगळा मार्ग, बॅक साईडनी जो रस्ता काढला आहे तो मी स्वप्नामध्ये पाहिला होता, तो यामध्ये मला दिसला. म्हणजे अक्षरशः ते स्वप्न माझं खरं झालं. म्हणजे मी शेअर पण केलं मैत्रिणीसोबत की हे असं दिसलं. आणि ही रत्नप्रभा, ती माझी मम्मी, तो माझा भाऊ, तो माझा मामे भाऊ बिनिया, आणि असे सगळे आम्ही दर्शनाला आलेलो. छान असं वाटत होतं मला. भूक लागली खूप. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आतमध्ये काय काय चेंजेस झालेत हे मला पाहायचं होतं. आणि हे काही चेंजेस त्यामधले. कामच चालू आहे. थंड गर्दी होती, खूप 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 मोठी गर्दी होती. मी पहिल्यांदा अक्कलकोटला गेल्यानंतर एवढी मोठी गर्दी पाहिली. कारण जेव्हा जेव्हा दर्शनाला गेलेलो आम्ही तेव्हा निवांत दर्शन झालेलं, पण यावेळी खूप मोठी गर्दी होती. आणि फर्स्ट टाइम मी एवढी स्वामींची इथे गर्दी पाहिलेली, खूप भयंकर. नाही पण देवाची इच्छा असेल ना काहीतरी, देवा घेते वटवृक्ष झाड्या स्वामीच्या खाली बसायचे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। एवढी गर्दी असून स्वामींचं दोनदा दर्शन भेटलं, यात खूप आनंद होता मला, कारण खूप सारी गर्दी होती, सगळ्यांना असं ढकलून देत होते, कोणाचे केस ओढले जात होते, कोणाचं काय, खूप चेंगराचेंगरी, म्हणजे तिथे खूप धक्काबुक्की होत होती, पण तरी देखील दोनदा दर्शन झालं, मला खूप आनंद झाला। आणि त्यानंतर बाहेर आलो, हे वटवृक्ष आहे तिथे फोटोज वगैरे घेतले, एक आठवण असते प्रत्येक वेळी कुठलं ना कुठलं आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे फोटो नक्कीच काढले पाहिजे, कारण एक आठवण असते प्रत्येक क्षणाची। आणि ही बाहेर स्वामींची मूर्ती होती, तिथे पण फोटो वगैरे काढले आम्ही सगळीकडे। आणि हे इथे आतमध्ये टाळ वगैरे असं स्वामींचं भजन असं चाललं होतं, खूप छान सुंदर असं वाटत होतं, असं वाटत होतं तिथंच राहावं, येऊ नये परत घरी, पण नाईलाज होता, घरी यायचं होतं, त्यामुळं निघालो तिथनं, खूप सुंदर असं वाटत होतं। खूप सुंदर असं दर्शन झालं, त्यानंतर मग दर्शन वगैरे घेऊन आम्ही, खूप सारी भूक लागली होती त्यामुळे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि पुढे निघायचं होतं तुळजापूरला। ॲक्च्युली गाणगापूरला जायचं होतं, पण मध्ये प्रॉब्लेम झाला त्यामुळे आम्ही तुळजापूरला जायचं ठरवलं आणि मग फोटोज वगैरे काढले इथे स्वामींच्या मूर्तीजवळ। चला हा इकडे मम्मा, इकडे इकडेच आहे ना मग ते इथे सौरव दादा आमचं बोलत होता की मी तुला युट्यूबचं पेज खोलून देतो, त्याला म्हटलं ऑलरेडी मी खोललेला आहे आणि त्यासाठीच माझा हा व्हिडिओ बनवायचं काम चालू आहे। आणि दर्शन वगैरे निवांत झालं, खूप सुंदर असं वाटत होतं, मजा पण येत होती, एन्जॉय पण झाला आमचा। आणि त्यानंतर मग आम्ही अक्कलकोटवरनं निघालो आणि त्याच्यानंतर इथे अक्कलकोटवरनं येता येता तुळजापूर मार्गे तिथे शंकरांचं एक खूप सुंदर असं मंदिर लागतं, हे गेन सिद्ध महाराज, म्हणजेच एक शंकराचा अवतार आहे, पण त्यांचं नाव गेन सिद्ध महाराज असं आहे। खूप सुंदर अशी मूर्ती होती, खूप सारी मोठी अशी पिंड पण होती शेजारी, खूप छान असं वाटत होतं, खूप सुंदर मंदिर आहे। तुम्ही जर अक्कलकोटला गेले तर येता येता नक्कीच तुम्ही या मंदिरामध्ये जा आणि दर्शन घ्या। हे आहेत आपले गेन सिद्ध महाराज। खूप मोठा असा परिसर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही नक्की जा आणि नक्की दर्शन घ्या, खूप सुंदर वाटेल तुम्हाला पण। आणि शेजारच्या साईडला म्हणजे अशी खूप मोठं पिंड देखील आहे तिकडच्या साईडला। आणि त्यानंतर मग शनी भगवान पण, हनुमंतांचं पण मूर्ती आहे, ही ती पिंड आहे बघा, खूप सुंदर अशी पिंड आहे। अशी आल्यानंतर मी याच साईडने गेले ना, मला एवढं सुंदर असं वाटलं ना की एवढी मोठी पिंड आणि खूप छान असं वाटत होतं ना, आणि त्यात मला महादेवाचं पण वेड आहे, त्यामुळे खूप छान सुंदर असं वाटत होतं। दर्शन वगैरे सगळं झाल्यानंतर मग असे सगळे पट्टा अशी गाडीत सगळ्यांना बसवलं आणि मग सट्टा जिथे जेवायला म्हणजे चांगल्या ठिकाणी हॉटेल पाहिलं आणि तिथे जेवायला उतरलो, कारण खूप सारी भूक लागली होती
कारण सकाळी फक्त नाश्ता केलेला होता आणि कारण आम्हाला पुढे त्यानंतर मग तुळजाभवानीला जायचं होतं आणि फायनली आम्ही हे कोण कोण हे हे आमची सगळी फॅमिली वेडी, कोणाचं ताळमेळ नाही. कुठे गेली? आणि ही आमची प्रभा झिंजा. काहीतरी बोला माझ्या ब्लॉग मध्ये. काय नाही का, मी आता तुम्ही पाहू शकता एवढी सारी गर्दी होती. आलोय आम्ही, ऍक्च्युअली पोहोचलोय, आता दर्शनाला चाललोय तुळजाभवानीच्या. तिकडं गर्दीच गर्दी होती, खूप सारी गर्दी होती. तरी आता बघूयात म्हटलं कसं दर्शन होतंय, काय होतंय, किती गर्दी आहे. आतमध्ये मोबाईल नेऊन दिला पाहिजे, नाहीतर काय पडली होती. आणि म्हणजे अर्धे जण पुढे आले होते, अर्धे जण मागे राहिले होते, त्यामुळे थांबावं म्हटलं थोडंसं. त्यानंतर ते येईपर्यंत आम्ही मस्तपैकी फोटोशूट वगैरे केला, फोटो वगैरेच काढले असे छान सुंदर असे. आणि हे पाहू शकता तुम्ही किती भयंकर गर्दी आहे, भरपूर अशी. जिकडे बघाल तिकडे गाड्या 1 जानेवारी 2025 ची अशी गर्दी झालेली आहे. नाही ही आमची येडी प्रभा आहे. मागून गाडी आली इकडे. ही एक आहे, ही एक आहे. ही आमची मम्मी काकू. ते येडे येतात, हे आमचे वेडे येत आहेत. किती आहेत? 1 2 3 4 5. फोकस, कॅमेरामॅन फोकस करो. फोकस. सगळे येडे किती भारी. कोण चलो 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 चलो. आणि देवस्थान म्हटल्यावर हार, फूल, फळ, नारळ, बांगड्या वगैरे. आणि त्यात आमची आई तुळजाभवानीचं मंदिर म्हटल्यावर या सुंदर सुंदर बांगड्या अशा सुंदर किती छान छान दिसत होत्या. खूप सुंदर असं वाटत होतं. मस्तपैकी सगळीकडे साड्या वगैरे असं बांगड्या वगैरे बघून असं खूप एक छान एक फील येतं नाही का. देवाच्या तिथं गेल्यानंतर एक मन प्रसन्न पण असतं आणि खूप सुंदर सुंदर असं सगळ्या वस्तू अशा होत्या, खूप छान अशा होत्या. अशा सगळ्या नऊवारी सहावारी सगळ्या अशा मस्त मस्त साड्या लागलेल्या होत्या. आणि हार, फुलं वगैरे, वेणी वगैरे असं खूप सुंदर असं होतं सगळं. आणि घ्यायचं होतं आम्हाला, पण पुढे 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 करत आम्ही असं डायरेक्ट कोपऱ्यावरच्या दुकानावर गेलो. आणि लहानपणी असे फुगे वगैरे पाहिले का असं वाटायचं असं घेऊन द्यावं आपल्याला कोणीतरी नाही का, असं मागं लागायचं, रडायचं वगैरे असं सगळं असं ते आठवत होतं. असं खूप छान असं वाटतं. लहानपणी एक वेगळंच असतं, मोठं झाल्यावर वेगळंच असतं. आणि हे बघा खूप सुंदर अशी वेणी होती, ही खूप सुंदर वाटत होती. असं वाटत होतं सगळ्या घेऊ का काय. माझं दुसरीकडे नाही, माझं फक्त फुलांकडे लक्ष होतं, कारण मला फ्लॉवर्स खूप आवडतात. खूप सुंदर सुंदर असं दिसत होतं. वेणी बघा किती सुंदर सुंदर वेण्या होत्या, गुलाबाची फुलं वगैरे असं. आणि असं प्रसाद वगैरे असं सगळं छान असं वातावरण होतं. देवाच्या तिथे गेल्यानंतर एक वातावरण असं वेगळंच असतं नाही, खूप सुंदर असं. अशा मस्त गेनमाळ वगैरे अशा होत्या. असं बघायला एक खूप सुंदर असं वाटतं, असं प्रसन्न, डोळ्यांना पण खूप आनंद होतो. म्हणजे आनंद म्हणण्यापेक्षा असं सुकून असतो ना आपला तो, तर डोळ्यांना पाहून असं खूप छान सुंदर असं वाटतं सगळं. हे बघा किती सुंदर सुंदर माळा आहेत त्या, खूप छान असं वाटतं. आणि खूप सुंदर फुलं, हार वगैरे असं खूप सुंदर वाटतं ते. देवाच्या सानिध्यात गेल्यानंतर अशी एक पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला भेटत असतात. आणि म्हणजे असं ते सगळं जाणवत पण असतं की सगळं पॉझिटिव्ह दिसत पण असतं, होत पण असतं. आणि ते एक जाणवतं आपल्याला. ही कमान पाहिली की सगळ्यांना लगेच आठवतं की ही कुठली कमान आहे, कोणती कमान असेल ती आई तुळजाभवानीची. खूप सुंदर असं वाटत होतं. आणि आता आतमध्ये कधी जाईल, कधी दर्शन होईल असं वाटत होतं. आणि ही ऑल गँग आमची पुढे गेलेली आहे, मीच मागे होती. चला आता आपण दर्शन करूयात. हे असं सगळं असं पायऱ्या वगैरे आहेत, अशा सुंदर अशी रांगोळी वगैरे काढलेली होती. आणि हे सगळे आपले सगळे पार्टनर्स आहेत, हे सगळे पुढे 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 असे पळत होते.
आणि असं तुळजाभवानीच्या मंदिराच्या तिकडे गेलं की वरनं खाली 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 जावं लागतं. आणि असं हे पायऱ्या होत्या आणि एका साईडला इकडे गोमुखच्या तिकडे दर्शनाला होतं. इकडे मंदिराकडे आपण चाललेलो आहोत आता सध्या. आणि खूप गर्दी होती कारण 31 डिसेंबर होता त्यामुळे आणि नवीन वर्षाचं. आणि त्यात आम्ही आलो तेव्हा नवरात्र पण होती, त्याच्यामुळे लकीली आमचं दर्शन झालं नवरात्रामध्ये. आणि हा उजवे सोंडेचा गणपती. जाता जाताच पहिले गणपतीचं दर्शन होतं आपल्याला. हा आहे उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक गणपती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सिद्धिविनायक गणपती उजव्या सोंडेचा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर परत तिथनं काही पायऱ्या आहेत, परत तिथनं आपल्याला खाली यावं लागतं. तिथनं खाली आल्यानंतर मग असं खूप मोठं असं झाड वगैरे आहे तिथे आणि हे ते झाड आहे, मंदिर वगैरे आहे तिथे असे छोटे छोटे. आणि तिथनं मग नंतर परत आता हे रांगेमध्ये आम्ही नंबर लावण्यासाठी जात होतो. खूप सारं उलटं पालटं फिरवतात आणि मग दर्शन भेटतं आपल्याला. हे बघा आता खाली जा, वरती, परत असं करत 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 4-5 हॉल फिरवणार आणि मग नंतर दर्शन होणार हे माहितीच होतं. पण एक्साइटमेंट होती नाही का, कारण कोरोनाच्या अगोदर दर्शनाला गेलेलो होतो, त्याच्यानंतर हे दर्शन होणार होतं आमचं, म्हणून खूप एक्साइटमेंट पण होती आणि खूप आनंद पण होता. आणि दर्शन होईल का नाही होईल असं आम्हाला चिंता होती. आणि हे बघा ज्या गेटमधनं गेलो होतो त्याच गेटमधनं परत बाहेर निघतोय, कारण आतमध्ये गेटमध्ये गेलो, हॉल पूर्ण फिरवला, परत त्याच गेटमधनं बाहेर आणलं, परत हा दुसरा हॉल. असं खूप सारी मोठी रांग होती आणि हे आपले सगळे गँग आपली. हे मजा येते पण एक नाही का रांगेमध्ये जायला, खूप असं एक्साइटमेंट पण असते, खूप मजा पण येत होती, कारण खूप दिवसांनी जात होतो ना मी दर्शनाला देवीच्या, त्यामुळे. भागो 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 भागो, पळा 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 पळा. आत्ता रिकामा होतो म्हणून पळत सुटलो होतो, पण पुढे चालून मजा येणार होती हे माहिती आहे मला, कारण खूप सारी गर्दी असते आणि नवरात्र होतं त्यामुळे. त्यानंतर मग अर्धा एक तासाने आम्ही रांगेमध्ये थांबून उभं राहून हे असे तोंडमचे झाले होते सगळ्यांचे. आणि त्यानंतर थांबलो अर्धा एक तास. त्यानंतर परत रांगेमध्ये म्हणजे पुढच्या हॉलमध्ये नंबर लागले. हे बघा ती रांग, खूप मोठी अशा रांगा होत्या, खूप सारी गर्दी अशी होती. 1 तास ऑलरेडी झाला होता थांबून. आता हा हॉल पाहून तर मला तर चक्करच येत होती बाबा रे, म्हटलं काय होणार आहे आता काय माहिती, पण थांबावंच लागणार होतं कारण दर्शन घ्यायचं होतं. खूप मोठी गर्दी होती, खूप खूप. आम्ही फार बिघडलो किती एकदा झाला ना आपल्याला दोन तास झाले आम्ही रांगेमध्ये उभा आहे. हाय गाय, हाय आई, बाई बाई बाई, काय हा प्रकार. बघे 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 छान. त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये अवतार बघा आमचे कसे झाले, गोरेचे काळे झाले. हे बघा काय अवतार झाले. आणि फायनली आम्ही तुळजापूरच्या मंदिरामध्ये आत गाभाऱ्यात पोहोचलो. 3-3.5 तासानंतर आमचा नंबर लागला होता. खूप थकलो होतो, पाय तर एवढे जाम झाले होते की विचारू नका, खूप म्हणजे खूप जाम झाले होते. आणि हे तोंड बघू शकता आमचे कसे झाले होते ते. आणि हे खूप छान वाजवत होते म्हणून मला ते आवडत होतं, म्हणून मला ते कॅच करायचं होतं. मला माहिती होतं ते काहीतरी बोलतील म्हणून, पण मी तरी खूप क्लिअर घेतला. आणि त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी पाहिल्यानंतर ते असं केलंच. आणि त्यानंतर मग देवीचं दर्शन घेतलं. नवरात्र असल्यामुळे देवीला झोपवलेलं होतं. पहिल्यांदा देवीचं झोपलेलं दर्शन घेतलं होतं.
मेन गाभाऱ्यामध्ये देवी नव्हती, दुसऱ्या साईडला देवीला ठेवण्यात आलेलं होतं, पलंगावर झोपवण्यात आलं होतं. आणि हे त्यानंतर बाहेरचं सगळं असं वातावरण होतं. खूप गर्दी होती, न्यू इयर आणि नवरात्र पण होतं त्याच्यामुळं. आणि बाकीचं यांचं फोटोशूट वगैरे असं चाललं होतं. त्यानंतर मागच्या साईडला असे छोटे छोटे मंदिर आहेत, हे असे मंदिर आहेत. हे लक्ष्मी नृसिंह देवाचं मंदिर आहे. तसंच पुढे गेल्यानंतर दत्तांचं वगैरे पण मंदिर आहे. आणि हे इथे दत्तांचं मंदिर, आणि हे आमचा अभि, आणि हे ते मंदिर दत्तांचं. आणि हे इथे चिंतामणी डावा किंवा उजवा कौल देणारा जो दगड आहे तो, यावर कॉइन ठेवायचा आणि मग ते डाव्या साईडला जर फिरलं तर आपली जी मनाची इच्छा आहे ती होणार नाही, आणि जर उजव्या साईडला जर दगड फिरला तर आपल्या मनाची इच्छा पूर्ण होणार, असं या दगडाचं रहस्य आहे. त्यानंतर मग जरा थोडा वेळ बसलो होतो सगळे निवांत, आणि आमची फेस बघू शकता तुम्ही कसे झाले ते. आणि हे बाहेर कमानीच्या बाहेर असं खूप सारं सुंदर नवरात्रा निमित्त असेल बहुतेक, पण खूप साऱ्या मस्त असं 9 देवींचं असं डेकोरेशन असं केलं होतं. खूप छान असं वाटत होतं, खूप सुंदर दिसत होतं असं हे. आणि हे सगळी रात्रीची जगमगाट कसा तो, खूप छान असं वातावरण होतं. शेवटी आता आम्ही दर्शन घेऊन निघालेलो आहे परत आपल्या घराकडे. फायनली घरी पोहोचलो. केंद्राच्या इथून आपला बोर विस्तारा सगळ्यांनी जे ते आपल्या बॅगी वगैरे उचलून सगळे आपापल्या मार्गाने आपल्या आपल्या घरी चाललेले आहेत. आणि ही आमची होती आरती गँग, अर्धी आपापल्या वाटेला गेलेली आहे. आणि आमचं घर जरा जवळच आहे केंद्रापासून, त्यामुळे आम्ही पायी घरी निघालो होतो, कारण गाड्या सगळ्या घरी लावलेल्या होत्या. आणि ही आमची बॉईज लोकांची टीम कशी पुढं पुढं चालली आहे, आमच्या मागे थांबायचं सोडून हे पुढं पुढं जात आहेत. आणि त्यानंतर मग हे सगळे जे ते आपापले बारबिस्तारे घेऊन असं मस्तपैकी चाललेले आहेत, ही मागची टीम. आणि फायनली श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे. मनाची खूप इच्छा होती की मला स्वामींचं दर्शन घ्यायचंय. कोरोनाच्या अगोदर दर्शन झालं होतं, त्यानंतर दर्शन घेतलं, खूप सुंदर असं वाटत होतं. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.